आपल्या छानशा गोंडस अशा युट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत. या चॅनलवर आपण मॅथ्स एसएससी मॅथ्स स्टेट बोर्ड महाराष्ट्र स्टेट बोर्डचं चॅप्टर नंबर 1 चालू केलेलं आहे. त्याच्यामध्ये आता काय काय आहे किंवा फर्स्ट चॅप्टर मध्ये काय कोणकोणते इम्पॉर्टंट पॉईंट्स आहे, कोणकोणते पॉईंट्स आपल्याला करायचे जेणेकरून आपल्याला आउट ऑफ मार्क्स भेटले जातील, ही पूर्ण डिटेल इन्फॉर्मेशन या व्हिडिओमध्ये आपण देत आहोत. त्यासाठी आपला व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. तर सर्वात पहिले आपला आता चॅप्टर नंबर फर्स्ट, चॅप्टरचं आपलं नाव आहे, काय नाव आहे, लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. तर त्या चॅप्टर मध्ये काय काय आहे, कोणकोणते टॉपिक दिलेले आहे ते आपण बघणार आहे. सर्वात पहिले येते ती इंडेक्स. ओके, बाकीच्या सब्जेक्टला म्हणजे लँग्वेजचे सब्जेक्ट असतील तुमचे किंवा सायन्सचे सब्जेक्ट असतील त्याच्यामध्ये आपण इंडेक्सला इम्पॉर्टन्स देतो म्हणजे काय, सगळ्यात पहिले बुक उघडल्यानंतर आपण इंडेक्स बघतो, किती पेजचं आहे, काय आहे, कोणता चॅप्टर आहे, त्याची स्ट्रॅटेजी आपण त्याच्यावरून ठरवतो. तर इथं मॅथच्या इंडेक्सला तेवढं काही आपण इम्पॉर्टन्स देत नाही, शक्यतो त्याच्याकडे आपण लक्ष देत नाही, किती पेजचा चॅप्टर आहे वगैरे. इथं 29 पेजचा टोटल दिलेला आहे, 1 to 29 पेजचा आपलं फर्स्ट चॅप्टर आहे. तर आपलं चॅप्टर नंबर आहे फर्स्ट, त्याचं नाव आहे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. हे आपलं टोटल 29 पेजेसचं चॅप्टर आहे, आपल्याला सिलेबस मध्ये दिलंय, इंडेक्स मध्ये दिलंय. आणि 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 सगळ्यात महत्वाचं, किती मार्क्सला येतं. मॅथ्स मध्ये याला खूप इम्पॉर्टन्स देतो आपण, की कोणतं चॅप्टर किती मार्क्सला येतं, किती ऍव्हरेज आहे त्याचं, किती मार्क्स आहे. 9 to 13 म्हणजे मॅक्झिमम 13 मार्क्सला, मिनिमम 9 मार्क्सला याचे क्वेश्चन विचारले जातात फायनल बोर्ड पेपर मध्ये. आता आपण त्याचा सिलेबस बघूया, कोणकोणते टॉपिक आहेत, कसे करायचे किंवा त्याच्यावर कोणकोणत्या प्रकारचे आपल्याला क्वेश्चन दिलेले असतात. तर पहिला टॉपिक आहे त्याच्यामध्ये लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. आता याच्यामध्ये महत्वाचं काय बघा, 2 शब्द. लिनियर इक्वेशन आहे, किती व्हेरिएबल्स आहे, याच्यामध्ये 2 व्हेरिएबल्स आहे आणि इथे एक फॉर्म्युला दिलेला आहे. फॉर्म्युला आला म्हणजे टेन्शन घ्यायची गरज नाही. बऱ्याच जणांना फॉर्म्युला हा शब्द आला की आपल्याला टेन्शन येतं, हा फॉर्म्युला आपल्याला लर्न करावा लागेल. इथं आपल्याला दिलेला आहे फॉर्म्युला, लर्न करावा लागेल, परत तो टाइमर आठवेल की नाही, की आठवण्यासाठी काही क्लिक युक्ते करावं लागेल, काय करावं लागेल. इथं टेन्शन घ्यायची गरज नाही, एकदम सोपा फॉर्म्युला आहे. त्याला तुम्ही फॉर्म्युला नाही समजलं तरी चालेल, कारण की आपण शिकवणारच त्या प्रकारे. जर तुम्ही इतर आपले अपकमिंग व्हिडिओज बघितले तर तुम्हाला फॉर्म्युला लर्न करायची आवश्यकता पडणार नाही. आणि किती इझी येतो, आपण प्रॉब्लेम घेतल्यानंतर सर्वांच्या लक्षात येणारच आहे. तर फॉर्म्युला इथला आपल्याला दिलेला आहे ax + by + c. या फॉर्मॅटमध्ये जर इक्वेशन असेल तर त्याला आपण लिनियर इक्वेशन असं म्हणतो. जसं जसं आपण चॅप्टर आता शिकणार आहे, पुढे जाणार आहे, तसं तसं आपल्या लक्षात येईलच. या फॉर्मॅटमध्ये हा जो फॉर्मॅट इथं आपण लिहिलेला आहे, याच्या फॉर्मॅटमध्ये जर आपल्याला दिलेला असेल इक्वेशन तर त्याला आपण लिनियर इक्वेशन असं म्हणतो. नेक्स्ट पुढचा टॉपिक आहे इथं आता सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन. पुढचा टॉपिक या चॅप्टर मध्ये टोटल मार्क्स, किती मार्क्सला चॅप्टर आहे आपला, 13 मार्क्सला. हे विसरता कामा नाही, अभ्यास करताना, स्टडी करताना हे खूप महत्वाचं आहे. सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन पुढचा आपला टॉपिक आहे. त्याच्यामध्ये इथे डेफिनेशन दिली बुक मध्ये, ती ऍज इट इज मी इथं लिहिली. डेफिनेशन शक्यतो आपल्याला मॅथ मध्ये काही लर्न करायची आवश्यकता पडत नाही किंवा आपण पाठ वगैरे करत नाही, कारण की ती बुकला पेपरला येते की नाही माहित नाही. कधी कधी आली एखाद्या मार्क्सला तर विचारू शकतात 1 मार्कच्या क्वेश्चन मध्ये. आता सर्वात महत्वाचं, कोणताही टॉपिक शिकताना, मॅथचा कोणताही टॉपिक शिकताना आपल्याला त्याच्यात सोपं काय, इझी काय किंवा इझी कसं करता येईल ते शिकायचं आहे किंवा ते बघावं लागणार आहे. आणि आपण आपल्या चॅनलवर, आपल्या चॅनलची हीच खासियत आहे की आपण प्रत्येक टॉपिक मध्ये काय इझी आहे किंवा कसं इझी करता येईल ते आपण सांगणार आहे. तर आता याच्यामध्ये काय सोपं आहे बघा, इथं मी ते सॉल्व एक्झाम्पलचा फॉर्मॅट लिहिलाय. या प्रकारचे क्वेश्चन आपल्याला विचारले जातात कशात, सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन या टॉपिक मध्ये. आता काय क्वेश्चन आहे, सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन. आता याच्यात काय सोपं वाटतंय तुम्हाला, तुम्हाला काय सर काय सोपं आहे याच्यात, फक्त क्वेश्चन दिला आहे, काय सोपं आहे, तो सॉल्व करायचं आहे आपल्याला, जमेल की नाही. तर याच्यामध्ये महत्वाचं आहे सायमल्टेनियस इक्वेशन हा शब्द आहे. सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन म्हणजे आपल्याला दिलंय की हे इक्वेशन सायमल्टेनियस आहे, ते आपल्याला सॉल्व करायचं. त्याची काही मेथड असेल त्या मेथडने आपल्याला सॉल्व करायचं असतं. हे याच्यामध्ये इझी आहे. इझी आहे म्हणजे किंवा सोपं आहे, याच्यावरून आपल्याला कळालं की हा क्वेश्चन कोणत्या टॉपिक वरचा आहे. मॅथ मध्ये बऱ्याच वेळेस आपल्याला हेच कळत नाही की क्वेश्चन कोणत्या टॉपिक वरचा आहे तर कसा सॉल्व करायचं, याच्यात दिलेलं असतं. आणि याच्यामध्ये आता सांगून देतो, याच्यात आपल्याला x आणि y च्या व्हॅल्यू, x = समथिंग, y = समथिंग, हे समथिंग दोन फाइंड करायचे असतात. पूर्ण चॅप्टर मध्ये आपल्याला x आणि y च्या व्हॅल्यू फाइंड करायच्या असतात. हा आपला सेकंड टॉपिक आहे. त्यानंतर पुढे काय बघूया, ओके, पुढे आहे ग्राफ ऑफ लिनियर इक्वेशन. म्हणजे आता इथे आली आहे ग्राफिकल मेथड. आतापर्यंत आपण 2 मेथड बघितल्या, कोणकोणत्या, ही एक मेथड बघितली, लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स आणि सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन. ह्या 2 मेथड बघितल्या. ह्या मेथड आपल्या कशा होत्या, एक आपली ग्राफिकल मेथड आहे आणि ह्या ज्या मेथड याला आपण अनालिटिकल मेथड म्हणू शकतो. कोणत्या मेथड आहे आपल्या, अनालिटिकल. मॅथ्स मध्ये
स्पेलिंगकडे जास्त लक्ष देऊ नका, स्पेलिंग चुकलं तरी, कारण की मॅथ्समध्ये आपल्या व्हॅल्यू येणं महत्वाचं असतं, स्पेलिंगकडे काही कोणी जास्त लक्ष देत नाही. तर आता पुढची मेथड आहे आपल्या की ग्राफिकल मेथड. ग्राफ तर तुम्हाला माहितीच असेल, असे दोन ऍक्सिस असतात, उभ्याला y म्हणायचं, आडव्याला x म्हणायचं, आणि याच्यावर आपण अशा काहीतरी ग्राफ काढतो आणि याच्यावरून सुद्धा आपल्याला परत काय करायचंय, x आणि y ची व्हॅल्यू काय ती फाइंड करायची असते. याला आपण ग्राफिकल मेथड म्हणतो. ग्राफिकल मेथडवर सुद्धा एक 4 मार्क साठी क्वेश्चन विचारला जातो. ही आपली ग्राफिकल मेथड आहे. ग्राफिकल मेथड म्हणजे आतापर्यंत आपण 3 मेथड बघितल्या टोटल या चॅप्टरच्या. आता नेक्स्ट पुढे काय सिलेबस आहे, पुढचा आहे डिटर्मिनंट. डिटर्मिनंट खूप महत्वाचं आहे. याच्यामध्ये बघा अशा टाईपचा क्वेश्चन येतो, म्हणजे अशा 2 लाईन असतात, इथे काहीतरी व्हॅल्यू दिलेली असते ABCD, या प्रकारात व्हॅल्यू दिलेली असते, हे आपल्याला सॉल्व्ह करायचं असतं. याला आपण डिटर्मिनंट म्हणतो. याला आपण काय म्हणतो, डिटर्मिनंट. आणि हे डिटर्मिनंट वापरून, कोणतं डिटर्मिनंट वापरून, या असं काहीतरी फॉर्मॅटमध्ये क्वेश्चन येतो, एकदम सोपा असतं, एकदम इझी. या फॉर्मॅटमध्ये जो काही क्वेश्चन येतो त्याचा आन्सर काढायचा. त्या आन्सर वापरून आपल्याला एक मेथड आहे, ती मेथड कोणती आपली, त्या मेथडला नाव आहे क्रॅमर्स रूल. क्रॅमर्स नावाचा एक माणूस होता, सायंटिस्ट होता. आता परत इथं सायंटिस्ट आलेला आहे. सायंटिस्टचं नाव आल्यामुळे आपल्याला काय बरेच काय विचार येतात मनात, ते नंतरची गोष्ट आहे, पण एकदम सोपं आहे. डिटर्मिनंट मेथड, डिटर्मिनंट वापरून आपल्याला एक फॉर्म्युला दिलेला आहे किंवा एक प्रोसिजर दिली, या प्रोसिजरने आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करायचा असतो. त्याला आपण क्रॅमर्स रूल म्हणतो. व्हेरी IMP, व्हेरी इम्पॉर्टंट, महाभयंकर IMP क्वेश्चन. कसा क्वेश्चन आहे, महाभयंकर, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, 4 मार्क्स. सोडायचाच नाही, एकदम पक्का करायचा, विषय संपून टाकायचा. आणि इथं बघा त्याच्यामध्ये प्रोसिजर पण दिली बुकमध्ये, ऍज इट इज मी पेज घेतलेले. या प्रोसिजरने फक्त आपल्याला जायचं असतं 2 फॉर्म्युले याच्यात, x चा फॉर्म्युला, y चा फॉर्म्युला, आणि त्याच्यावरून परत x आणि y ची व्हॅल्यू इथे काढायची असते. पूर्ण चॅप्टर मध्ये आपल्याला x आणि y ची व्हॅल्यू काढायची असते. फॉर्म्युले पण एकदम इझी. x इक्वल्स टू काय, dx अपॉन d, y इक्वल्स टू dy अपॉन d. एकदम इझी फॉर्म्युला आहे. जसं जसं आपण पुढच्या व्हिडिओ येणार आहे त्या व्हिडिओज मध्ये आपल्याला डिटेल मध्ये हे कळेल. आणि 4 मार्क्स महत्वाचे आहे, इम्पॉर्टंट आहे. आणि आपले व्हिडिओ बघत राहा, 4 मार्क्स तुमचे आत्ताच कन्फर्म झाले असं समजा. त्यानंतर पुढचा पॉइंट येणार आहे, इक्वेशन रेड्युसिबल टू अ पेअर ऑफ लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. परत 2 व्हेरिएबल्स आहेत याच्यात, म्हणजे आपल्याला इथे पण x आणि y ची व्हॅल्यू फाइंड करायची. पण आता याच्यामध्ये परत इझी मॅथ्स शिकताना इझी म्हणजे काय, इझी हा शब्द आपल्याला लक्षात ठेवायचा. याच्यात इक्वेशन आलंय, इक्वेशन्स रेड्युसिबल. रेड्यूस करणे म्हणजे काय, कमी करणे. रेड्यूस करणे म्हणजे काय, कमी करणे. हे इक्वेशन आपल्याला रेड्यूस करायचं आणि मग ते सॉल्व्ह करायचं आणि त्याच्यावरून x आणि y ची व्हॅल्यू फाइंड करायची. अशा प्रकारचं एक्झाम्पल आहे. आता याच्यामध्ये काय करायचं असतं बघा, याच्यामध्ये आपल्याला थोडासा वेगळ्या प्रकारचा प्रश्न दिसतो. क्वेश्चन हमें अलग टाइप का दिखता है. इसमें अलग टाइप का मतलब देखो, 1 अपॉन समथिंग, 2 अपॉन समथिंग, अपॉन समथिंग. अपॉनला आला तर त्याला आपण समजायचं इक्वेशन रेड्युसिबल च्या फॉर्मॅट मधला हा क्वेश्चन आहे. मग हा क्वेश्चन आपण सॉल्व्ह कसा करतो, तर अपॉनची जी व्हॅल्यू आहे त्याला आपण काहीतरी समथिंग मानून घ्यायचं. काय करायचं, समथिंग मानायचं. इथं काय आला, 4 अपॉन x आहे. मग इथं 4 जर मी साईडला काढला तर काय उरेल, 4 असा लिहिला मी. 4 इथं होता फक्त न्यूमरेटरचा. मग इथं काय उरलं, 1 अपॉन x. आपण त्याच्यात पुट करायचं, पुट 1 अपॉन समथिंग परत म्हणजे काय, m पुट करायचं. नेक्स्ट इथं 5 अपॉन y मी असं लिहू शकतो, 5 1 अपॉन y. आणि इथं आपण काय पुट करणार आहे, मग पुट 1 अपॉन y इक्वल्स, इथं m घेतला, इथं n घ्यायचं. व्हेरिएबल म्हणजे रेड्यूस होऊन जात, असं काहीतरी पुट करायचं. समथिंग पुट केल्यानंतर हे जी इक्वेशन आहे, गिवन इक्वेशन आपल्याला दिलेलं आहे, हे गिवन इक्वेशन काय होतं, रेड्यूस होऊन जातं. आणि मग परत ते कोणत्या टॉपिकने सॉल्व्ह करायचं, आपण कोणत्या फॉर्मॅटमध्ये येतं, ते या फॉर्मॅटमध्ये येतं. या फॉर्मॅटमध्ये येतं आणि इथं आल्यानंतर ॲनालिटिकल मेथडने आपल्याला ते परत सॉल्व्ह करायचं असतं. त्याला आपण काय म्हणतो, इक्वेशन रेड्यूस केलं, कमी केलं, आपण काहीतरी पुट करून कमी करतो आणि मग त्याला आपण म्हणतो इक्वेशन रेड्युसिबल फॉर्मॅटमध्ये क्वेश्चन येतं. त्यानंतर ऍप्लिकेशन, एकदम महाभयंकर, एकदम खतरनाक वाटतं काही मुलांना ऍप्लिकेशन. का खतरनाक वाटतं, ऍप्लिकेशनचा मिनिंग काय, यूज म्हणजे आतापर्यंत जी काय आपण अनालिटिकल मेथड, जे काही फॉर्म्युलेज किंवा ज्या गोष्टी शिकलोय त्याचा आपल्याला ऍप्लिकेशन करायचं, वापर करायचा. मग डेली रुटीन मध्ये आपल्याला काहीतरी एक्झाम्पल दिलेले असतात, ते आपल्याला सॉल्व्ह करायचे असतात. त्याच्यावरून व्हेरिएबलची व्हॅल्यू x आणि परत
y ची व्हॅल्यू आपल्याला इथं फाइंड करायची असते. म्हणून या फॉर्मॅटला आपण काय म्हणतो, ऍप्लिकेशन ऑफ, आणि कोणतं ऍप्लिकेशन, सायमल्टेनियस इक्वेशनचं ऍप्लिकेशन आपल्याला करायचं असतं. आणि याला मुलांना काय अवघड वाटतं, तर कारण की आपण त्याला थेरी क्वेश्चन म्हणतो, QUESTION, याला आपण काय म्हणतो, थेरी क्वेश्चन. या टाईपच्या क्वेश्चनला आपण थेरी क्वेश्चन म्हणतो. बरेच मुले ऑप्शनला टाकतात किंवा अवघड वाटतं म्हणून सोडून देतात. आपण पूर्ण 100% क्वेश्चन आपण सॉल्व्ह करून घेणारे एक्सरसाइज मधले, प्रॅक्टिस सेट मधले, आणि शेवटला जे काही दिलेलं असतं तुमचं त्याचे पण आपण क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहोत. त्यामुळे तुम्ही फक्त आपले व्हिडिओ बघायचे, त्याच्या बाहेर क्वेश्चन येणार नाही फायनल एक्झामला पण, युनिट टेस्टला पण. त्यानंतर शेवटला आता इथे मी एक लिस्ट बनवली. जर आपल्याला आपलं टार्गेट आहे, टार्गेट काय आपलं, टार्गेट गेटिंग आउट ऑफ मार्क्स, आउट ऑफ म्हणजे 13 मार्क्स, हे आपलं टार्गेट आपण फिक्स केलंय. विदाउट टार्गेट काही कामच करायचं नाही. टार्गेट फिक्स केलं आपल्याला, 13 आउट ऑफ 13 मार्क्स घ्यायचे. त्यासाठी क्वेश्चन दिले बघा एवढे. प्रॅक्टिस सेट फर्स्ट 1.1 मध्ये एवढे क्वेश्चन आहे, टोटल 8 क्वेश्चन आहे. 1.2 मध्ये 6 क्वेश्चन आहे, 1.3 मध्ये 6 क्वेश्चन, 4 मध्ये 4, 5 मध्ये 6, आणि प्रॉब्लेम सेट मध्ये टोटल 7 क्वेश्चन. एवढे जर क्वेश्चन केले, एवढा आपण नाजूकसा छोटासा वेळ जर आपण दिला, तर हे मार्क येण्यास वाचून आपल्याला कोणीही थांबवू शकत नाही. त्याच्यासाठी तुम्हाला एकच करायचंय, आपलं चॅनल सबस्क्राईब करायचंय, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येईल. तुमच्या मित्रांनाही सांगा, त्यांनाही मॅक्झिमम स्कोर आपण करू आपल्या मदतीने किंवा आपल्या चॅनलच्या मदतीने त्यांनाही हेल्प होईल मॅक्झिमम स्कोर ऑब्टेन करण्यासाठी, गेन करण्यासाठी. तर नक्कीच तुम्ही आपले चॅनल सबस्क्राईब करा आणि बघत राहा चॅनल फायनल ट्राय.